हे जे आमच्यावर आरोप केले गेलेले की उद्योगामुळेच मासे मरतात, याची तज्ञांमार्फत निष्पक्षपणे सखोल चौकशी करण्यात यावी, याच्यामुळे मरतात काय. दुसरी मागणी अशी आहे की हे जे प्रकार आहे जो शासकीय अनुदान लाटण्याचा, हा असा तर नाही ना, आम्हाला संशय आहे याच्यामध्ये, हे पण विचार करण्यात यावा. और शेकडो कामगारांचं जे काही आज उपासमारीची वेळ येते बंद झाल्यावर, ती थांबवावी. आमच्यावर अन्याय जो होत आहे, आजपर्यंत होत आलेला आहे, सोळाच उद्योजकांवर काबवा, तर याची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळावा. उद्योग त्या परिसरात आम्ही सांगू शकत नाही, तरी 500 ते 600 उद्योग चालतात, जे त्या तलावाच्या पाण्याच्या स्रोतात जर घेतले गेले तर. लघु उद्योग आहे, छोटे छोटे रहिवासी वस्ती अशी की 5 ते 6 हजार लोकांची वस्ती आहे. आमच्यापेक्षा तर ते निरमा पावडर वगैरे वापरत असतील, कपडे धुण्यासाठी तर नेहमीच वापरतात ना. केमिकल आमच्याच जवळ नाहीये, त्यांच्याकडे आहे का आमच्याकडे. ETP प्लांट आम्ही लावलेला आहे. बरं, शेती वर्गाचं किती तिच्यामध्ये पाणी जातं, 400-500 एकर जमिनीचं पाणी त्याच्यामध्ये जात असतं. 16 उद्योजकांना आले, त्याच्यामध्ये 3 विकले गेलेले, 3 आज रोजी तिथं तो प्रकारच चालू नाहीये. 3-4 बंद होते, जे 2-3 आहे ते आहेत. ETP प्लांट लावलेले सर्वांनी, बंद असून सुद्धा त्याचं प्रूफ आमच्याकडे आहे. आमचे इलेक्ट्रिक बिल आहेत, आमचे वॉटरचे बिल आहेत प्लांटमध्ये, आम्ही ते तुमच्याकडे सुपूर्द करू शकतो. प्रक्रिया म्हणजे आम्ही तर तो प्लांटच ऑनलाईन सबमिशन मध्ये फोटो सुद्धा सबमिट करावे लागतात, त्याच्यानंतरच आम्हाला MPCBचं सर्टिफिकेट मिळतो. आणि आम्ही ते मागच्या वर्षी रिन्युएशन सर्वांनी केलेलं आहे, सोडांनी, आणि सगळेच लोक करतात. जेवढे प्लॅस्टिक उद्योजक आहेत यांनी सर्वांनी MPCBला सबमिशन त्या ETP प्लांटचं दिलेलं आहे. फोटो सुद्धा अपलोड करावे लागतात ऑनलाईन, तेव्हा ते सर्टिफिकेट मिळतं. दिशाभूलच आहे ना. एकाच दिवशी कसे मरतात उद्योग, तर 12 महिने चालतात. आमचा उद्योग तर हिवाळ्यात पण चालतो, मग त्यावेळेला का मरत नाही? एकाच वेळेला का मरतात का मारतात? आमचं तेच म्हणणं आहे. जर अनुदान मिळत नसेल, एखादा व्यक्ती म्हणेल मला अनुदान मिळत नाही, तर तुम्ही कॉम्पिटिटरच निर्माण करू देत नाही, तर आम्हीच कॉम्पिटिटर होणार आहोत ना आता पुढे. आमच्यातलेच लोक तयार आहेत काही आता, म्हणजे आम्ही सोडा नाही, बाकीचे उद्योजक पण तयार आहेत ना टेंडर टाकायला. कारण सगळ्या उद्योजकांना त्रास आहे हा मानसिक. कामगार एकदा आमच्या कंपनीतनं गेल्यावर आमच्याकडे कामगार आणण्यासाठी 2-2 महिने प्लांट बंद असतो. काय करणार आम्ही? आम्हाला मागच्या वर्षी पालकमंत्र्यांनी जे सहकार्य केलं त्याच्यामुळे आमचे पूर्ववत चालू झाले होते. 2 महिने खूप सारा त्रास आम्ही भोगलेला आहे. आता आम्हाला परत होणाऱ्या त्रासाला कंटाळलेलो आहोत. आम्ही तुमच्या मार्फत सरकारकडे ही मागणी करतोय, शासनाकडे, या आम्हाला न्याय मिळावा. निष्पक्षपणे याची चौकशी व्हावी, सखोल चौकशी व्हावी. मधुकर महाजन, श्रीकृष्णा प्लास्ट.